मोबाईल ऍक्सेसरीज हा बिझनेस ऑनलाईन सुरू करायचा की ऑफलाईन? चला तर सुरू करूया 30 दिवस 30 बिझनेस आयडियाज यातील आपला पहिला प्रॅक्टिकल बिझनेसचा पार्ट 3. नेमकं समजून घेऊ ऑनलाईन आणि ऑफलाईन बिझनेस म्हणजे काय. त्यातील पहिला ऑफलाईन बिझनेस. ऑफलाईन बिझनेस साठी तुम्हाला लागेल एक छोटंसं दुकान किंवा रोड साइडला एक छोटासा स्पेस आणि याचबरोबर हाय डिमांडेड प्रोडक्ट्स म्हणजेच टेम्पर्ड ग्लास, मोबाईल कव्हर, पॉवर बँक्स, इयरफोन्स, चार्जर्स. या छोट्याशा व्यवसायाला तुम्ही रोड साइडला सुरू करून खूप मोठा व्यवसाय सुरू करू शकता. त्या व्यवसायासाठी प्रो टिप: सुरुवातीला क्वालिटीवर जास्त भर द्या आणि मार्जिन थोडी कमी ठेवा, जेणेकरून कस्टमर्स रिपीट होतात. ऑनलाईन बिझनेस साठी नेमकं काय लागेल? ऑनलाईन व्यवसायासाठी तुम्हाला काय लागेल तर सर्वात आधी पाहिजे इंस्टाग्राम वरती बिझनेस अकाउंट. यानंतर तुम्हाला हवंय फेसबुक पेज. यानंतर व्हॉट्सअप वर देखील तुमच्या प्रोडक्टचे फोटो शेअर करून चांगले कस्टमर्स मिळवू शकता. आता ऑनलाईन बिझनेस म्हटलं की कस्टमरचा ट्रस्ट बसण्यासाठी थोडा वेळ लागतो, त्यामुळे ऑर्डर्सही थोड्या स्लो मिळतात. पण ऑफलाईन बिझनेस जर तुम्ही सुरुवात केली तर पहिल्याच दिवसापासून चांगले कस्टमर मिळायला तुम्हाला सुरुवात होते. सांगायचं तात्पर्य एवढंच, ऑनलाईन बिझनेस पेक्षा ऑफलाईन बिझनेस कधीही चांगला. जर तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट फारच कमी असेल तर तुम्ही ऑनलाईनला प्रेफर करू शकता, परंतु तुमचं बजेट जर थोडं जास्त असेल तर नक्कीच हा व्यवसाय ऑफलाईन बिझनेस आणि तुम्ही दररोज कॅश अर्न करा, जेणेकरून तुमचा बिझनेस मोठा होण्यासाठी मदत होईल. एकदा का तुम्ही छोटासा स्टॉल किंवा छोटंसं दुकान सुरू केलं तर हळूहळू ऑनलाईन देखील तुमचा व्यवसाय वाढू शकतो. यासोबत ऑनलाईन बिझनेसही तुम्ही ग्रो करू शकता. तुम्हाला ही बिझनेस आयडिया कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तयार रहा आपल्या 30 बिझनेस आयडियाज या सिरीजच्या दुसऱ्या प्रॅक्टिकल बिझनेस साठी. हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा जे हा व्यवसाय सुरू करू शकतात आणि खूप चांगल्या प्रकारे अर्निंग करू शकतात.